हर हर महादेव. आज तारीख असा 8 जून आणि आपण आज प्रवास करणार आहोत हरिद्वार ते सोनप्रयाग. तर सकाळचे 4 वाजलेत आणि आपण बस पकडूसाठी निघालो. तर आपण रेड बस ॲपवरून सकाळी 4:30ची बस बुक केलेली होती. साधारण आपल्या 1000 रुपये पर पर्सन सीट पडलेली असा. जर तुम्ही या ठिकाणी गेला असता तुमका 700-800 रुपयात बसचं तिकीट मिळताला. पण सीट वगैरे कोणती मिळात ती आपल्या बघतोची लागतं. त्याच्यामुळे आपण ऑनलाईनला रिझर्वेशन केलेला रेड बस ॲपवरून व्यवस्थित. तर आपलं या सगळं रिझर्वेशन वगैरे 1 महिना अगोदर आपण कंप्लीट केलेला होता. तर आता रूमवरून आपण चाललो बस स्टँडकडे. इकडे आपला हॉटेल होता. पुन्हा आपण या ठिकाणी चौकात येलो आणि ह्यो सरळ रस्तो जाता रेल्वे स्टेशनला. म्हणजे इकडे बाजूकच रेल्वे स्टेशन असा. साधारण 10 ते 15 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर. तर अशी आपण रूम बघितलेली होती जवळच, जेणेकरून सकाळी आपल्या ऑटो वगैरेसाठी लाईनमध्ये किंवा वेटिंग करत बसायला नको. तर या ठिकाणी असा हरिद्वार रेल्वे स्टेशन आणि हरिद्वार रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूक एक थोडासा 3 ते 4 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर या ठिकाणी राही हॉटेलकडे सर्व बसेस लागतात. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री जाणारे. रेल्वे स्टेशनवरून जवळच समोरच या ठिकाणी असा उत्तराखंड परिवहन मंडळाचा बस स्टॉप. तर तिकडून आपल्या बसेस मिळत नाही केदारनाथ, बद्रीनाथ जाणारे. त्यासाठी आपल्या इकडे बस स्टँडच्या जरासा पुढे धावता लागता. तेरी गढवाल मोटर कॉर्पोरेशन त्या ठिकाणी ऑफिस आहे आणि तिथून आपल्या सर्व केदारनाथ, बद्रीनाथ जाणारे बसेस मिळतात. चला, इकडे सगळे बसेस लागलेले असतात. विश्वनाथ हिमगिरी एक्सप्रेस, तर ही गौरीकुंडला वगैरे जाणारी आहे. हिमगिरी एक्सप्रेस, विश्वनाथ सेवा, ही आपली बस असा विश्वनाथ सेवा गुप्तकाशी गौरीकुंड 5001. चला बसूया. आपलं 231 किलोमीटरचा टोटल प्रवास असा. 6 तास 43 मिनटं म्हणजे 7 तास दाखवता. ट्रॅफिक वगैरे पकडून 10 तास पकडा. तर ह्यो आपला प्रवास असतो का ऋषिकेश, श्रीनगर, त्यानंतर रुद्रप्रयाग, कुंड, फाटा वगैरे शिरसी वगैरे करत सोनप्रयागपर्यंत जाणार असं. 4:30चा टाईम होतो आणि अर्धा तास लेट. 5 वाजता बस आपली निघाली आहे. अजून ट्रॅफिकमध्ये जायचं रेल्वे स्टेशनच्या समोर. 5 वाजता पण अगदी 3 वाजल्यापासून इकडे लय गर्दी असतं. म्हणजे डे नाईट गर्दीच असतं या ठिकाणी. त्यामुळे इथून बाहेर पडत थोडंसं वेळ लागतं. एकदा आता हायवे बाहेर पडलं काय मग ऋषिकेशमध्ये काही सीट असतात ते भरले काय मग आपला प्रवास चालू होतो. आज ट्रॅफिकची परिस्थिती काय ह्या बघूची लागत. बघूया कसा प्रवास होता तो. आपण आता हरिद्वारमधून लागल्यावर ऋषिकेश देहरादून हायवे. तर संपूर्ण हायवे असा दिल्ली देहरादून हायवे आणि इकडून आपण चलतलो ऋषिकेशपर्यंत आणि तिकडून मग नंतर तो इंटरनल घाटाचा रस्तो असतात तो चालू होतो. सकाळचे बरोबर 5:10 झालेले असतात. आता बघूया आपल्या ट्रॅफिकची परिस्थिती काय मिळतात. वातावरण तर आतापर्यंत क्लिअर दिसतं. पुढे बघूया काय पावसाची वगैरे काय कंडिशन आहे. ती शक्यतो पाऊस पडता नाही. पाऊस पडला तर थोडाफार जरा लेट होता. ट्रॅफिक स्लो होता. आपण आता गंगा नदीचं पूल या ठिकाणी क्रॉस करतो पुढे असा. सकाळचे 5:45 वाजलेत आणि आपण पोचलो ऋषिकेशला. तर या ठिकाणी काही पॅसेंजर असतात तर ते बोर्ड करतात आणि इकडून आता आपण डाव्या बाजूच्या रस्त्याने जातलो केदारनाथसाठी. जो केदारनाथ बद्रीनाथ हायवे असा. सकाळी जरा रहदारी कमी आहे. आता येताना बघूया या ठिकाणी आपल्याला भयंकर ट्रॅफिक मिळताला. ऋषिकेशवरून आपण आता या ठिकाणी निघालो आणि सूर्यदेवांचं दर्शन देखील झालेलं असा. मस्तपैकी या हिमालयांच्या डोंगराच्या पाठून या ठिकाणी सूर्यनारायणचं दर्शन झालेलं असा. आणि आपण आता ऋषिकेश देखील स्किप करतो. खूप सुंदर असं आतापर्यंत प्रवास असा. आतापर्यंत आपला एक पाऊण तास लागला. 1 पावणे 6 वाजलेत आणि आपण आता ऋषिकेश क्रॉस करतो.
ऋषिकेश क्रॉस केला. 200 किलोमीटर अंतरा 6 तास दाखवता आणि 12 वाजता पोचण्याचा टाईम दाखवता. बघूया आपलं जेवणाचं हॉल्ट 1 तास आणि ट्रॅफिकचे 2 तास मिळून 1, 2, 3, 3:30 वाजेपर्यंत पोचण्याची शक्यता असा. आता पुढे रस्त्याच्या कंडिशनवरच आणि डिपेंड असा. सकाळचे 6:15 वाजले आहेत आणि आपण आता ऋषिकेशच्या पुढे गेलो आणि आता खरं घाटांचा रस्तो चालू झालेला होता. इकडून सर्व जे संपूर्ण 200 किलोमीटर आपला प्रवास असतो ना तो पूर्ण या उंच डोंगर रांगातून तुला वळणावळणाचा रस्तो आहे. डेंजरस असे काही ठिकाणं असतात, लँडस्लाईडचे एरिया असतात. आशा करूया की पाऊस मिळत आहे. पाऊस मिळाला तर शक्यतो ट्रॅफिक वगैरे वाढू शकता. ट्रॅफिकला आपल्याला जास्त वेळ लागेल. जर पाऊस नसा तर ओव्हरऑल नाही म्हटलं तरी आपण 3-3:30 वाजेपर्यंत पोचू सीतापूर पार्क. तर आपलं देवप्रयागपर्यंत जो पहिला प्रवास असतो तो गंगा नदीच्या किनाऱ्यापासून तुला बाजूनच वाहतात ती गंगा नदी असा. खूप सुंदर सकाळचं वातावरण एकदम भारी असा. साडेसात वाजले सकाळचे आणि आपण पोचलो 3धारा या ठिकाणी. तर जवळपास 90 किलोमीटर अंतर आपलं पार झालेला आणि आपली बस या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेली आहे, बद्री विशाल हॉटेल. तर चला नाश्ता काय आता बघूया. आता नाश्ता करू या ठिकाणी थांबलो. पराठे बघून जरा लय भीती वाटतात. बघूया आता काय करणार. थोडं काहीतरी खाऊ कवा, कारण आता डायरेक्ट गाडी आपली 3 वाजता तरी थांबतली. मध्ये काहीच थांबणार नाही गाडी. पराठ्याचा कलर बघा, आलू पराठा पूर्ण काय त्या मक्खन लावून दिले ना. अशी चटणी या काहीतरी छोलेची भाजी आणि रायता असा. तर आपण चौघांनी या ठिकाणी एकच पदार्थ मागवलेलो असा. हां तर चला पराठ्याची चव कावा तरी सर्व खूपच आवडलेलो हा पराठो. एकदम मन लावून खाता. आता गौरी कुंडशिवाय काय गावतला नाही. तंदुरी पराठा होतो. नाश्ता करून आपण आता जस्ट बाहेर पडलो. 50 रुपये पराठा. चहा चांगली होती, पराठा पण ॲव्हरेज होतो. ठीक आहे. आता पुढे तुला देवप्रयाग संघ खूप इम्पॉर्टंट. तुम्ही जर केदारनाथला वगैरे जात असाल बसने तर या ठिकाणी सगळेच बसेस थांबतात. आणि वरती डोंगर बघा कशी आहेत ते. आणि काय जाळी देखील लावलेली आहे, कारण वरून दगड वगैरे पडण्याचे चान्सेस असतात. खालची इकडे दुकानं एकदम डेंजर. त्यामुळे जर तुम्ही इकडे थांबलास तर बसच्या साठी वगैरे कधी थांबू नको. इकडे वरच्यासाठी पूर्ण फेन्सिंग केलेलं असा. खास हे जे बस थांबतात ते इकडे दगड पडू नये म्हणून. तुफानी असा वाटतं. तर आता पुढे देवप्रयागला बघूया. आपल्याक जर तुम्ही टॅक्सी नेलास तर तुमका थांबाक मिळता. प्रायव्हेट जे बसेस असतात हे थांबत नाही, त्यामुळे आपल्या बसमधूनच व्ह्यू बघूक मिळतो. तर हे आपले सीट असतात 5-6 नंबर आणि 3-4 सीट आपण बुक केलं. इकडच्या साईडचे पण विंडो, इकडच्या साईडचे पण विंडो, दोन्ही बाजून आपल्याला व्ह्यू बघूक मिळतात. पण इकडे ब्लॉगर आमचे जरा थंडावले आहेत. काय झालं काय कळत नाही. होय त्याच्यामुळे. सर्व कसं प्रवास चालला? मस्त ना. ओके चला. पाऊण तासाच्या विश्रांतीनंतर 8:30 वाजता बरोबर आपली बस पुन्हा एकदा निघालेली असा. आतापर्यंत आपण 90 किलोमीटर अंतर ह्या साधारण 2.5 तासात पार केला. पुढे आता बघूया कशी ट्रॅफिकची कंडिशन आहे. आतापर्यंत तरी ट्रॅफिकचं तसं काय सीन नव्हतो. जो आपलं केदारनाथ बद्रीनाथ हायवे आहे त्या ठिकाणी तरी ट्रॅफिकची तेवढी या नाही, प्रॉब्लेम नाही.
फक्त जी मेजर सिटी असतात म्हणजे श्रीनगर, त्याच्यानंतर अजून काही ठिकाणी जो लँडस्लाईड झोन आहे म्हणजे धारीदेवीच्या तिकडे, तर त्या ठिकाणी थोडाफार ट्रॅफिक असतं, पण अजूनपर्यंत तरी तसं काय वाटलं नाही. बद्रीनाथ तसा 236 किलोमीटर आणि केदारनाथ आपण मगाशी चेक केला तर 146 किलोमीटर होता आणि तरी पण अजून 5 तास दाखवत होते. देवप्रयाग संगम, तर आपण आता या ठिकाणी असं जिकडे अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांचा संगम होता आणि गंगा नदीचा नाव मिळतं तिका. खूप भारी व्ह्यू काढा माउंटन. तर जर आपण टॅक्सी वगैरे करून गेलो तर या ठिकाणी थांबाक मिळतं, नाही तर नाही थांबाक मिळत. आपण एकदा थांबलेलो मागच्या वर्षी टॅक्सी नेलेलं होतं त्यावेळी. एकदा आपल्या तिकडे खाली पण हो पाणी कमी आहे हो. तर इकडे सगळे भाविक थांबलेले असत. बद्रीनाथ 240 किलोमीटर आहे अजून. श्रीनगर 36. आपण पाठीमागे थांबलेलो ना सर्व. देवप्रयाग संगम, हा इकडून मस्त व्ह्यू भेटता बघू. हे बघा भारी एक नंबर. देवप्रयागपर्यंत आपण गंगा नदीच्या किनाऱ्यावरून प्रवास करत होतो. देवप्रयाग क्रॉस केल्यानंतर आता बाजूला चालतं ती अलकनंदा नदी. आता आपण अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावरून प्रवास करतो. तसंच आता रुद्रप्रयाग पार केल्यानंतर या ठिकाणी आपण केदारनाथसाठी जाताना मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरून प्रवास करतो. तर असा प्रत्येक प्रवास केदारनाथ बद्रीनाथ जाणारा असा तर तो नदीच्या किनाऱ्यावरूनच होता. जस्ट आपण आता श्रीनगर क्रॉस केला आणि अजून आता रवला 95 किलोमीटर. 2ची वेळ दाखवता असा. पुढे 2 ठिकाणी ट्रॅफिक आहे धारीदेवीच्या तिकडे आणि प्रवास आता पण चांगलं चाललो. सगळे मंडळी एकदम मस्तपैकी आरामात बसलेले असत. बाहेर वातावरण बघू गेलं तर आतापर्यंत तर ऊन असा, पण इकडे डोंगरामध्ये म्हणजे उत्तराखंडमध्ये वातावरण कधी पण चेंज होतं, त्यामुळे तशीच तरी अजून काही चिन्ह दिसत नाही आहेत. दुपारनंतर एक बघूचा लागत. ट्रॅफिक तर आतापर्यंत नॉर्मल असा ॲव्हरेज गाडी चाललेले असत आणि ओव्हरऑल आतापर्यंत प्रवास व्यवस्थित चाललेला असा. पुढे बघूया कशी काय कंडिशन आहे, कारण आता रुद्रप्रयागच्या ठिकाणी त्याच्यानंतर कुंड, गुप्तकाशी, फाटा या ठिकाणी ट्रॅफिकची परिस्थिती. आता धारीदेवीच्या तिकडे तर जे भाविक थांबतात त्यामुळे तिथपर्यंत तिकडे तरी थोडाफार आपला ट्रॅफिक निघतला. पाठीमागे श्रीनगरला देखील ट्रॅफिक लागलेला, पण तिकडे पोलीस कर्मचारी वगैरे होते त्यामुळे तसा एकदम स्लो मुवमेंटमध्ये चालली होते गाडी. पहिलं ट्रॅफिकचं पोर्शन इकडे काम चालू असा. सर्व हे दर्डे जे कोसळतात तर त्यांना ड्रिलिंग करून त्या ठिकाणी जाळी लावतात चालू आहे आणि त्याच्यामुळे एकेका साईडने गाडी सोडतात. तर आता आपली लेन थांबवलेली आहे, समोरून येणारे एक लेन चालू असा. तर ह्योच पॅच दाखवत होतो ज्या ठिकाणी ट्रॅफिक आहे आणि पुढे असा धारीदेवी मंदिर, तर त्या ठिकाणी सर्व गाडी लावलेली असतले भाविकांचे, त्यामुळे तिकडे 10-1 मिनटं ट्रॅफिक दाखवतात. हे असे छोटे छोटे ट्रॅफिकचे पॅच पकडून साधारण 2 ते 3 तास एक्स्ट्रा जातात. तर सगळ्यात मेजर ट्रॅफिक जो झोन होतो आपलं कुंड यो एरिया क्रॉस झाल्यानंतर, कारण तिकडे रस्ता एकदम छोटा असा आणि आज गाड्यांची वर्दळ कशा प्रकारे हा त्याच्यावर डिपेंड आहे. आपण आता धारीदेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येलो. तर 4 धामांचे रक्षक असं ह्या देवीचा पूर्ण स्थान असा. तर खूप पवित्र आणि जागृत असा देवस्थान आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी सर्व भाविक थांबतात. सेम मी तुमका व्हिडिओत मगाचपासून सांगते की जर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी किंवा स्वतःची गाडी तर आणणं शक्य नाही इकडे, म्हणजे प्रायव्हेट टॅक्सी वगैरे करून येतात तर त्यांना हे सर्व डेस्टिनेशन करूक मिळतात. जर तुम्ही बसने प्रवास करत असाल तर बस अजिबात थांबत नाही या ठिकाणी, त्यामुळे तुम्ही प्लॅन करा त्या अकॉर्डिंग. जर समजा तुम्ही 4 धाम यात्रा प्लॅन करत असाल तर ही पण जी
महत्त्वाचे डेस्टिनेशन असत तेंका देखील नक्की भेट द्यावं. म्हणजे देवप्रयागला तुमका थांबाक मिळता, रुद्रप्रयागला थांबाक मिळता. त्यानंतर या ठिकाणी धारी देवीच्या ठिकाणी देखील तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता. प्रॉपर वेळ वगैरे आपलं त्या अकॉर्डिंग मॅनेज होता. पण सर्व ट्रॅफिकवर डिपेंड आहे. इकडच्या क्लायमेट कंडिशनवर तुमचं सर्व जो प्लॅन आहे 4 धाम किंवा 2 धाम किंवा 1 धाम यात्रा जी असा, पंचकेदार यात्रा असा, सप्तबद्री यात्रा असा, हे सर्व जी यात्रा असेल तर ते देवभूमी उत्तराखंडच्या संपूर्ण क्लायमेटवर डिपेंड असत. श्रीनगरपर्यंत आपल्याक रोड चांगले भेटलेले. आता श्रीनगर नंतर आता इकडे जरा रोड खराब असत, काय काय पॅच असत तर त्या ठिकाणी पूर्ण मातीचं भराव इलेलो असा. त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक स्लो होता, रस्तो पण एकदम खराब असा. त्याच्यामुळेच आपल्या पुढच्या 100 किलोमीटरसाठी 4 तास दाखवता अंतरा. आधीचा अंतर आपण एकदम पटापट कव्हरअप केलेला होता. अकरा वाजलेत सकाळचे आणि आपण पोचलो रुद्रप्रयाग बायपासला. तर स्ट्रेट रोड गेलो तो बद्रीनाथला गेलो आणि इकडून लेफ्टला रस्तो गेलो तो गेलो केदारनाथला. तर इथून आता केदारनाथ दाखवता आपल्याक म्हणजे सीतापूर पार्किंग 70 किलोमीटर आणि जवळपास 2.5 तासाचं रनिंग दाखवता. आता पुढे आपण जातलो अगस्त्यमुनी, गुप्तकाशी, फाटा, शेरसी, रामपूर, सीतापूर. चला, बद्रीनाथवाले सगळे हेमकुंड साहिब जे यात्रावाले असतात ते तिकडून जातात. आपण इकडून केदारनाथला होतो. हो, याच रस्त्याने आपण दिला. तर ही असा मंदाकिनी नदी ही अजून अलकनंदा नदीचा रुद्रप्रयाग संगम पुढे असा. तर ही असा अलकनंदा नदी आणि आपण आता इकडून चाललो या नवीन रुद्रप्रयाग बायपास रोडने. तर आता जे केदारनाथ बद्रीनाथ येणारे भाविक असतात तर त्यांच्या रुद्रप्रयाग सिटीतून शक्यतो जावता लागत नाही, डायरेक्ट बायपास करून आपण जाऊ शकतो. त्याच्यामुळे ट्रॅफिक लय कमी झाला आणि थोडं 1-1.25 तासाचा वेळ देखील वाचलो. आता आपण रुद्रप्रयाग बायपास रोडच्या एंडिंगला असो. तर हे 2 पुलांमुळे बायपास जॉईन झालेलो आहे आणि समोरकडे जो टनेल असा तर इथून 4 धाम यात्रेचे जे भाविक असतात ते केदारनाथवरून डायरेक्ट बद्रीनाथ जाऊ शकतात. हो, जातात. चालू आहे. लाईट वेट गाड्यांसाठी चालू, छोट्या गाड्यांसाठी. मोठ्या गाड्यांसाठी अजून चालू नाही केल्याने. त्याच्यामुळे रुद्रप्रयागचा ट्रॅफिक सगळा स्किप होता. त्यामुळे बद्रीनाथवाल्यांचा जरा थोडंसं वेळ अजून कमी झालेला. 11:15 वाजता सेकंड हॉल्ट घेतला ना. पहिलं हॉल्ट घेतलेलो 7:30-8च्या आसपास. आता सेकंड हॉल्ट. तर इकडे काय चाय पाणी वगैरे आणि थोडं जरा वॉशरूमसाठी. वॉशरूम वगैरे देखील होते व्यवस्थित, एवढे पण काय एकदम क्लीन वगैरे नाही. ठीक आहे, चलता काम चालवू. एक 15 मिनटाच्या टी ब्रेक नंतर आता आपण इकडून निघालो. तरी पण अजून आपलं एक 60 ते 65 किलोमीटर अंतर अजून बाकी असा सीतापूर आणि सोनप्रयाग. ट्रॅफिक तर इकडे दिसत नाही. वातावरण पण अजूनपर्यंत क्लिअर. आता गरम होक लागला. सकाळपासून जरा थोडीशी थंड हवा होती, आता थोडा गरम होक लागला. आणि इकडून आता मेन मार्केट असं आपण जातलो अगस्त्यमुनी. आधी पहिला कुंड, नंतर अगस्त्यमुनी, गुप्तकाशी, फाटा असं संपूर्ण प्रवास करणार. दुपारचे 12:30 वाजलेत आणि आपण पोचलो कुंड या ठिकाणी. तर इकडूनच उखीमठला जाऊचा रस्तो. त्यावेळी केदारनाथ मंदिर 6 महिन्यासाठी बंद असतं, तर त्यावेळी इकडेच उखीमठला या ठिकाणी जी आपली पालखी असतात, डोली असतात ती त्या ठिकाणी स्थानक बंद असतात. आणि आता एक नवीन 2 ब्रिज केल्यानंतर ट्रॅफिक वाढतं.
केदारनाथ यात्रेवेळी. आणि इकडून कुंडवरून आपण जे पाठव गेलो तर तुंगनाथ चोपटा या ठिकाणी देखील जाऊ शकतो. तृतीय केदार तुंगनाथ, बाबा तुंगनाथ त्या ठिकाणी मंदिर आहे आणि जगातला हायेस्ट शिव मंदिर. गुप्तकाशी मार्केटला इलाव केदारनाथ रोडवरचा सगळ्यात शेवटचा मोठा मार्केट. या ठिकाणी तुमका सर्व गरजेची वस्तू मिळू शकतात. इथून नंतर क्वचित रेअरली असं मार्केट असतात, सोनप्रयाग सीतापूर असतात, पण त्या ठिकाणी काही गोष्टी एकदम भेटत नाही. पण गुप्तकाशीमध्ये तुमका सर्व वस्तू भेटेल, मेडिकल इमर्जन्सी सामान किंवा इतर जे आपल्या ॲसेसरीज लागणार आहेत ट्रेकसाठी, दर्शनासाठी वगैरे. 1:45 झालो दुपारचं आणि आता वातावरण पण बदलत चाललेलं असा. आपण सकाळपासून प्रवास करता हरिद्वारपासून, तिकडे एकदम कडक ऊन होता. इकडे आता वरती ढगाळ वातावरण दिसता, पाऊस येता आणि पाऊस येलो की आपलं सगळं सामान आणि मिळतं. तरी आपण रेनकोट वगैरे आणलेला, पण इकडे पाऊस एकदम जोरदारच असता, त्यामुळे रूमवर पोचेपर्यंत तरी पाऊस लागता नाही. तर इकडे वन वे केल्याने असा, कारण पुढचा रस्ता असा कंजेस्टेड, त्याच्यामुळे या ठिकाणी एका साईडला ट्रॅफिक संपूर्ण थांबवलेला असा. त्याच्यामुळे आपल्याला 1-1.5 तास लागतात 30 किलोमीटरसाठी फक्त. तर आपण आता येऊ सीतापूरला. ही बघ बॅग माझी, आणि सामान काढतो सगळं. वाजले दुपारचे 2. चला, किती 9 तास लागले ना सर्व. 9 तासात आपण पोचलो सीतापूरला. तर इकडून ही बस या ठिकाणी खाली पार्किंगला जातली. सर्व पॅसेंजर ते इकडेच उतरतात या ठिकाणी, आणि आमची सर्व मंडळी आता या ठिकाणी बॅग वगैरे घेऊन रेडी झालेली असतात. तर चला, आता पहिल्यांदा या ठिकाणी आपण क्लॉक रूममध्ये सामान वगैरे ठेवूया. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय. या संपूर्ण प्रवासात आपला खर्च फक्त तिकिटाचं झालो एक साधारण 1100 रुपये, आणि त्याच्यानंतर नाश्त्याचे 50 रुपये, बाकी पाणी बॉटल वगैरे, तर मिळून एक 1100-1200 पर्यंत खर्च झालेलो असं.